आता पाहूया ठाणे पालघरमधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। टिटवाळ्यातील गणेशवाडीमध्ये एका तरुणानं वाढदिवसाच्या दिवशी तलवारीनं केक कापलेला आहे। राहुल श्रीवास्तव असं त्या तरुणाचं नाव आहे। तलवारीने केक कापण्यात आला, चांगलंच भोगलं असून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसई विरार शहरामध्ये पालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाचा वेग वाढवलेला आहे। शहरातील 205 नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे। पालिकेने यंत्रणेच्या साहाय्याने आतापर्यंत 20% नालेसफाई केली जात असल्याची माहिती उपायुक्तांनी दिलेली आहे। वसईच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या 76 वर्षीय आजोबांनी चक्क 44.50% गुण मिळवलेले। गोरखाना मोरे असे त्यांचं नाव असून त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वच ठिकाणी कौतुक होत आहे। बदलापूर शहरामधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वास्तू अक्षरशः खंडर बनलेल्या आहेत। शहरातील बेलवली परिसरामध्ये जवळपास 5 एकर जागेवर जीवन प्राधिकरणाचं कार्यालय, मात्र या वास्तूंची अनेक वर्षांपासून डागडुजी नसल्यानं वास्तूंमध्ये मद्यपी आणि गर्दुल्यांचा वावर वाढलेला आहे। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। बदलापूर रेल्वे स्टेशनमधील तिकीट खिडकीवर रेल्वे प्रवाशांना अखेर शेड उभारलेली आहे। ही शेड नसल्यानं प्रवाशांना रणरणत्या उन्हामध्ये रांगा लावून तिकीट काढावं लागत होतं। प्रवाशांची ही व्यथा साम टीव्हीनं समोर आणल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून आता या ठिकाणी शेड उभारण्यात आलेली आहे।